त्यांच्या अपघाती निधनाला आज 1 महिना पूर्ण झाला। अजितदादांना न्याय मिळावा या भावनेतून शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते असतील, माजी आमदार विद्याताई असेल, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे मंत्रालय परिसरातला, त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अजित पवारांच्या या ठिकाणी आपण बघतोय की फोटो लावण्यात आलेला आहे आणि मेणबत्ती या ठिकाणी त्यांना लावण्यात आलेली आहे। न्याय मिळावा अशी अपेक्षा आहेत। विद्याताई, काय सांगाल? एकीकडे तुम्ही या ठिकाणी न्याय मागत आहात, दुसरीकडे अहवाल आलेला आहे। अहवालात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की झाडाला अगोदर विमान धडकलेलं होतं, त्यानंतर दृश्यमानता देखील कमी होती, त्यामुळे अपघात झाला। नाही, पण हे पण एक लक्षात घ्या की पहिल्यांदा विमानाने एक गिरटी घातलेली आहे आणि जर वैमानिकाला असं वाटत असेल की आपण ह्या स्थितीमध्ये खाली उतरवू शकत नाही तर त्यांनी पुन्हा पुण्याला किंवा मुंबईला यायला पाहिजे होतं। परंतु तसं न करता ते विमान आता ते सांगतायत की पूर्ण धुकं होतं किंवा विमानाचं काय वायरमध्ये अडकलं, ह्या कारणांना मला असं वाटतं फारसं महत्त्व न देता त्या फ्लाईटमध्ये जे फ्युएलचे टँक ठेवले होते 2, ते कशासाठी ठेवले होते हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे की अजूनपर्यंत अशा प्रकारे विमानामध्ये आपल्याला लोकल ट्रेनमध्ये सुद्धा रॉकेलचं कॅन घेऊन जाणं अलाउड नाही आहे। आणि असं असताना अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्रीपदाच्या एका VIP नेत्याच्या फ्लाईटमध्ये अशा प्रकारचे 2 एक्स्ट्रा फ्युएल टँक, म्हणजे विमान थांबून काय कुठेतरी त्याच्या टाकीमध्ये फ्युएल भरणार होते का? म्हणजे ह्याचासुद्धा उलगडा लागायला पाहिजे। आणि हा ॲक्सिडेंट झाला आहे तर हे अत्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये शंकेला कारण असता कामा नये। डिझेल तुम्ही म्हटलं जास्तचं होतं, पण DGCAचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की जे फ्यूल होतं ते नियमित होतं, जितकं हवं तितकंच। नाही, पण एक्स्ट्रा कॅन असे का ठेवण्यात आले होते तिथे? एक्स्ट्रा जे डबे ठेवण्यात आले होते, मी तुम्हाला सांगितलं ना, लोकल ट्रेनमध्ये रॉकेलचा डब्बा नेण्यालासुद्धा मनाई आहे। मग एवढ्या मोठ्या VIPच्या फ्लाईटमध्ये अशा प्रकारचं एक्स्ट्रा डिझेल ठेवण्यामागचं कारण काय हे तर मला अजूनही कळालेलं नाही आहे। आणि ह्याचं उत्तर कोणी देणार आहे का हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे कोणी कटकारस्थान करून ह्याच्यामध्ये काही झालेलं आहे का, त्याची शहानिशा होणं आवश्यक आहे। DGCAने स्वतःच रिपोर्ट दिला होता ज्याच्या आधारावरती त्यांची 5 विमानं ग्राउंड केली गेली। म्हणजे ती 5 विमानं तांत्रिकदृष्ट्या बरोबर नव्हती, योग्य नव्हती, अयोग्य होती। मग जर 5-5 विमानं एखाद्या कंपनीची अयोग्य आहेत, मग तुमचं हे विमान योग्य होतं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा आहे। त्याचं उत्तर DGCA देणार का? VSR देणार का? तपास यंत्रणा देणार का? देत नाही आहेत। त्यांनी सांगितलं की हवामान चुकीचं होतं। अगोदरच्या टप्प्यात सांगितलं गेलं होतं की हवामान जे आहे ते योग्य आहे उडायला, आणि त्याच्यानंतर चौकशीमध्ये सांगितलं होतं की हवामान योग्य नव्हतं करून। म्हणजे नक्की काय आहे? हवामान योग्य होतं, अयोग्य होतं? लांबून एवढं प्लेन क्लिअरली दिसतंय, बरोबर आहे की नाही? नंतर चौकशी सांगितलं की हवामान धुकं फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं म्हणून झालं करून। मुळात असं आहे की ताईंनी म्हटल्याप्रमाणे की अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत, पण त्याच्याबद्दलची स्पष्ट जी माहिती किंवा चौकशी जी काही असेल ती राज्याचे मुख्यमंत्री, कारण जबाबदार मुख्यमंत्र्यांनी जबाबदार उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी महाराष्ट्राला अधोरेखित केलं पाहिजे। आमच्याशी बातचीत केली, आपल्यासोबत होते सर्व कार्यकर्ते, तसेच विद्याताई चव्हाण यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। त्यांनी पुन्हा या अहवालावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह ऋतिक गणकवार, NTV मराठी, मुंबई।